नमस्कार मित्रांनो, आज आहे आपला 20वा दिवस आणि फायनली जो विकेंड होता तर तो आज कंप्लीट झाला आहे. आजचा जो होता तर तो आज दुसरा विकेंड होता, त्याच्यामुळे मागच्या विकेंडच्या कम्पॅरेटिव्हली आजचा जो विकेंड होता तर तो चांगला वाटतोय. कारण की मागचा विकेंड जो होता तर तो थोडासा एक्झॉस्टिंग टाईपचा विकेंड होता. कारण की मागच्या रविवारी थोडंसं बाहेर गेल्यामुळे आणि त्यानंतर सोमवारी लगेच वॉटर पार्क या सगळ्या गोष्टी असल्यामुळे त्याचा थोडासा इम्पॅक्ट जाणवणं हे साहजिक होतं आणि ते झालंसुद्धा. पण या विकेंडमध्ये आज कंप्लीट रेस्ट मी घेतला. दिवसभर आज घरीच होतो, त्याच्यामुळे मसल रिकव्हरी जी होती तर ती खूप प्रॉपर झाली आहे. सकाळी मस्तपैकी स्ट्रेचेस केल्यानंतर आणि त्यानंतर मसाज करणे, मस्तपैकी पूर्ण बॉडीला मसाज दिल्यामुळे बॉडी फुल दिवसाभर एकदम रिलॅक्स फेजमध्ये होती. आणि त्यानंतर हॉट शॉवर असेल तर या गोष्टींमुळे खूप बॉडी तयार झाली आहे ॲक्च्युली रिकवर होऊन उद्याच्या वर्कआउटसाठी एकदम प्रिपेअर असं फील होतं आहे. ह्या वीकमध्ये सोमवारी वर्कआउट न झाल्यामुळे जी सायकल होती तर ती बॅक आणि चेस्टच्या दिवशी येऊन थांबली आहे. सो उद्या जे वर्कआउट असेल तर ते बायसेप आणि ट्रायसेप असेल. त्याच्यामुळे जो एक असतो की सोमवारी लेग्स डे असा जो एक सीन असतो तर तो उद्या नसणार आहे. मी असं कदाचित एक डोक्यामध्ये असतं की एवढा रेस्ट भेटल्यानंतर वर्कआउट जे असेल तर ते लेग्सचं असावं. सो कदाचित मी सरांशी डिस्कस करून त्या लेग्स करू शकतो, पण नाही वाटत मला सर हो म्हणतील म्हणून. तर मग मोस्ट प्रोबॅबली लेग्सच उद्या न करता बायसेप आणि ट्रायसेप करावे लागतील. बायसेप आणि ट्रायसेप पण उद्या स्ट्रॉंगली करता येतील, कारण की कोणताच स्ट्रेन मसलवर नाही आहे, कोणताच फटिक्स नाही आहे, एकदम मसल रिलॅक्स्ड आहेत. सो उद्याचं वर्कआउट जे असेल जे काय करेल तर ते खूप इंटेन्स होईल या गोष्टीची एक शक्यता वाटते आहे, खूप जास्त दाट शक्यता वाटते आहे. बाकी आज रेस्ट डे असल्यामुळे प्रोटीन इंटेक वाढवला, मसल रिकव्हरीवरती फोकस केला, छान दिवस गेला, डाएट पण छान झाला आहे. आता एक मस्त झोप होईल आणि उद्या सकाळी पुन्हा रेडी नव्या वर्कआउटसाठी, नव्या आठवड्यासाठी. उद्या भेटूयात, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.